नमस्कार, मी पंजाब डक आणि आजपासून परत महाराष्ट्रामध्ये अंदाज देणार आहे. तर काल नाशिककडे खूप अतिवृष्टी झाली, मुसळधार पाऊस झाला, गुजरातकडे झाला, सुरतकडे झाला, मुंबई झाला. तर आज काय परिस्थिती राहणार? तर आज देखील नाशिककडं म्हणजे त्र्यंबकेश्वर म्हणजे पट्ट्यामध्ये म्हणजे उत्तर महाराष्ट्राकडे आज देखील जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. राज्यात मात्र आणखीन तुम्हाला एक सांगू इच्छितो, 25, 26, 27 त्याच्यानंतर 28, 29, 30, 31 पर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात आता पाऊस पडणार आहे. पण आता काय होणार आहे, ह्या पावसाचा सूर रिमझिम नाही राहणार. काय होणार, दुपारपर्यंत चांगलं असं कडाक्याचं ऊन पडेल आणि 2-2:30च्या नंतर जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात यायचा. राज्यात सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश, मराठवाडा सगळीकडे आणखीन जवळपास 5 ऑगस्टपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस चालूच राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. शेतकऱ्यांनी जशी वेळ भेटेल तशी शेतीचे कामे करून घेणे म्हणून हे एक सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर राज्यात सांगायचं झालं तर आणखीन परत सोलापूर जिल्हा, लातूर जिल्हा, धाराशिव जिल्हा त्या भागामध्ये देखील त्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो तुमच्याकडे देखील काय होणार आहे, 5 ऑगस्टच्या दरम्यान तुमच्याकडे देखील चांगला जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा, कारण की तुमच्यासाठी आनंदाची बातमी. त्याच्यानंतर विदर्भामध्ये देखील काय होणार आहे, 5 ऑगस्टपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. दुपारपर्यंत चांगलं कडाक्याचं ऊन पडणार, पण दुपारी 2:30-3च्या नंतर जोराचा पाऊस येणार म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात यायचा. त्याच्यानंतर मराठवाड्यामध्ये परभणी जिल्हा, लातूर जिल्हा, बीड जिल्हा, धाराशिव जिल्हा, जालना जिल्हा, संभाजीनगर, हिंगोली जिल्हा ह्या परभणी मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की मराठवाड्यात देखील काय होणार आहे, असं चांगलं दुपारपर्यंत कडक ऊन राहील, पण 2:30-3च्या नंतर ते रात्रीपर्यंत मग जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. तर आता जास्त पाऊस कुठं पडणार आहे, तर तुम्हाला एक सांगू इच्छितो, जास्त पाऊस सांगायचं झालं तर म्हणजे कोकणपट्टीपासून ते पालघर म्हणजे रत्नागिरी पासून ते पालघरपर्यंत तिकडं मात्र पावसाचा जोर असाच कायम राहणार आहे 31 ऑगस्टपर्यंत, आपलं 31 जुलैपर्यंत म्हणून हे अंदाज लक्षात यायचा. म्हणजे रत्नागिरी, पुणे ते कोकणपट्टी घाटमाता ते पाऊस चालू राहणार आहे. त्याच्यानंतर वरती इकडं नाशिक, त्र्यंबकेश्वर, त्याच्यानंतर नंदुरबार जिल्हा विशेष म्हणजे तिकडे आतापर्यंत पाऊस कमी पडलेला आहे, पण त्याच्यामध्ये आता ह्या 5 दिवसामध्ये नंदुरबार जिल्हा, धुळे जिल्हा, जळगाव जिल्हा, जळगाव जामोद घाटाच्या खाली बुलढाणा इकडं अचलपूर, त्याच्यानंतर अमरावती, मोर्शी ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे, ते 5 ऑगस्टच्या दरम्यान काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर इकडं तेलंगणात देखील चांगला आहे, आणखीन 5 ऑगस्टपर्यंत चांगला पाऊस राहणार आहे. तेलंगणातल्या शेतकऱ्यांना अंदाज लक्षात यायचा. कर्नाटकमध्ये देखील तशीच परिस्थिती राहणार आहे म्हणून हे लक्षात यायचं. गुजरातमध्ये मात्र सुरत असो, अहमदाबाद असो, तिकडं मात्र अतिवृष्टी होणार आहे म्हणून हा अंदाज गुजरातच्या शेतकऱ्यांना घ्यायचा. गुजरातकडं मध्य प्रदेश म्हणजे इंदोर, खंडवा, त्या बुरामपूर ह्या पट्ट्यामध्ये काय होणार, तिकडं अतिमुसळधार पाऊस पडणार आहे. त्याच्यामुळे काय होणार आहे, मग त्याच्या बाजूला मराठवाडा लगत आहे, सीमा लगत आहे, मग त्याच्यामुळं मराठवाड्यामध्ये महाराष्ट्र लगत आहे. तर बुरामपूरच्या बाजूला मग जळगाव जामोद येतं, इकडं अचलपूर येतं, परतवाडा येतं, त्याच्यानंतर इकडं रायवेर येतं, तिकडं नंतर पाचोळा, भडगाव, हे जळगाव जिल्ह्यामध्ये काय होणार, मध्य प्रदेशमध्ये मुसळधार पाऊस पडणार असल्यामुळं जळगाव जिल्हा, धुळे जिल्हा, नंदुरबार जिल्हा, अमरावती जिल्हा, बुलढाणा जिल्हा घाटाच्या खाली म्हणून ह्या परिसरामध्ये मात्र मुसळधार पाऊस पडणार आहे ह्या 5 दिवसामध्ये म्हणून ही अंदाज लक्षात यायचा. त्याच्यानंतर नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, नांदेड ह्या परिसरामध्ये देखील त्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आता म्हणजे ते 5 ऑगस्टपर्यंत दररोज 1 दिवस आड तिकडे देखील असाच पाऊस चालू राहणार आहे, एकदम पाऊस बंद होणार नाही म्हणून हा अंदाज शेतकऱ्यांनी लक्षात यायचा. आणि तसेच आपण म्हटलं होतं ना, उत्तर महाराष्ट्राकडे खूप पाऊस पडायला, भंडारदरा, त्याच्यानंतर निळवंडे हे सगळे जवळपास सगळे वरचे धरणं भरलेत. आता त्याचं पाणी मात्र तुम्हाला सांगतो गोदावरी नदीकडे येईल. तर गोदावरी नदीकाठचे जे आपले पाळीव प्राणी, पशुधन आहे, ज्यांच्या मोटरी असतात तर तुम्ही आजच्या आज काढून घ्या, कारण की ना जवळपास नांदूर मधनेश्वर मधून 29,000 पाणी येले. त्याच्यानंतर दुसऱ्या भंडारदरातून पाणी सुटलेलं आहे, मुळातून बऱ्याच आणि गोदावरीला नाशिकहून देखील पूर आलेला आहे. जवळपास 65,000 पाणी येत असेल. तुम्हाला सांगतो 10,000
टीएमसी जर गोदावरीत पाणी आलं तर जायकवाडीचं 1 टीएमसी पाणी वाढतं एका दिवसाला. तर हे जवळपास 50-60 हजारानं फ्लो येत आहे, म्हणजे एका दिवसाला 6 टीएमसी वाढणार आहे. म्हणजे जायकवाडी धरण मराठवाड्यातल्या नांदेड जिल्हा, जालना जिल्हा शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी. बीड जिल्ह्यासाठी जायकवाडीमध्ये तुम्हाला सांगतो एका दिवसाला 6 टीएमसी. माझा अंदाज आहे ह्या पावसामध्ये जवळपास जायकवाडी 42% जाण्याची शक्यता आहे, म्हणून हे अंदाज लक्षात येतात. सध्या जी आता पाऊस चालू आहे तर तुम्हाला सांगतो सोलापूर जिल्हा, लातूर जिल्हा आणि धाराशिव जिल्हा, बीड जिल्हा थोडंफार काही भागात कमी आहे, कडाष्टीकडं. त्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो तुमच्याकडे देखील आज ते रात्रीपर्यंत जोराचा पाऊस पडणार आहे, म्हणून तुमचं काही पीक वाया जाणार नाही, म्हणून हा अंदाज लक्षात येतात. म्हणजे सांगायचं झालं तर आता आजपासून जे आता रिमझिम पाऊस नाही राहणार, आता पाऊस जोराचा पडणार आहे, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात यायचा. अचानक वातावरण बदल झाला, परत एक मेसेज दिला जाईल. धन्यवाद.